दृष्टांत क्रमांक 40. जैसा सूर्येचा. प्रकरण वश. लीळा क्रमांक उत्तरार्ध 39. निरोपिता भटा ईश्वर अप्राप्ती करणे. हा दृष्टांत स्वामींनी भटोबासांप्रती खडकुली या ठिकाणी निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. विषयाचा दृष्टांत, दूरस्थ मातेचा दृष्टांत आणि हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत. या 3 दृष्टांतात मुख्यार्थानं पाहिल्यास ज्याला ज्ञान द्यायचं आहे त्याच्या ठिकाणी जाऊन ते दिलं जातं असं सांगितलं. तर मग अधिकार्याच्या ठिकाणी जाऊनच ज्ञान दिलं जातं का? तर असं काही नाही. अधिकार्याला आपल्या ठिकाणी आणूनही ते दिलं जातं. लापणिक. या परी शाब्दाची ठाऊन प्राप्तीपर्यंत आपणची करीती जैसा सुरीचा. म्हणजेच मागे सांगितलेल्या या प्रकारानुसार शाब्दज्ञानापासून कैवल्याच्या प्राप्तीपर्यंत आपणच करतात. म्हणजेच आधीपासून अंतपर्यंत दैवाचाच कड होय. हे कशावरून जाणावे? जसा सुरीचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. अयोग्या ते योग्य करीती, योग्यासी परमेश्वरू ज्ञान देती. म्हणजे जो अयोग्य अपात्र आहे त्याला योग्य करतात आणि मग तो योग्य झाल्यावर परमेश्वर त्याला ज्ञान देतात. दृष्टांत. गावाखाती ये, अवघे मिळवणी कामिठा घाली ती, एकी वासना तोची घाली. म्हणजे गावात लोहार येतो, तो दुकान घालतो. अवघे गावीचे खांडी सुरिया निसवती. नंतर गावात लोहार आलाय म्हणून सर्व लोक त्याच्याकडून शस्त्रे सुऱ्या इत्यादींना धार लावून घेतात. एखादे एकाची सांदी सवडी सुरी पडली असे, तो घेऊन ये, म्हणे हे सुरी लावून द्या. कोण्या एकाच्या घरी सांदी कोपऱ्याला एक सुरी पडून असते. त्यालाही वाटते ही सुरी आपण लोहाराकडं न्यावी. तो त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो ही एवढी सुरी लावून द्या. तो हाती घे, ऐसी पाहे, म्हणे हे सुरी रायासी योग्य. लोहार सुरी हातात घेऊन उलटी पालटी करून बघतो. तो मनात म्हणतो, अरे वा, ही सुरी तर राजाला द्यायला योग्य आहे. आपला विचार मनात ठेवून त्यानं त्याला म्हटलं, हे अवघी खतेनी खादली असे, आगी अंतू घालिजे तरी जळोनी जाईल. इचे दामचारी घ्या, मामी इचे इळे खिळे करीन. त्यानं त्याला म्हटलं, ओहो, ही तर खाचांनी भरली आहे. खाचांनी तर तिची धार पारच गेली आहे. अग्नीत घातली तर ही जळून जाईल. बोला काय करू? यापेक्षा हिचे थोडेफार पैसे घ्या, मी हिचे इळे खिळे तरी करीन. तो दामचारी घे, मा घेऊन जाये. थोडेफार पैसे घेऊन सुरीवाला निघून जातो. तो ताट वेगळे करी, परजू वेगळा करी, ताट ताटात घाली, परज परजांतू घाली, ऐसे वितंडोनी सांडी. तो विळवरी म्हणिये करी परी दृष्टी तयाची वरी असे. नंतर तो त्या सुरीची मूठ वेगळी करतो, पातं वेगळं करतो, मूठ मुठीत घालतो, पातं पात्यात घालतो. संध्याकाळपर्यंत लोकांची कामे तो करतो, परंतु नजर मात्र त्याची त्या सुरीवरच. मग आगी अंतू घाली, तेने करूनी एक खते झाडी, तिवी पिटी उजरी, तेने करून एक खते झाडी, तेल सहाने लावी, तेने करून एक खते झाडी, तूप सहाणे लावी,
तेणे करून एक खते झाडी. मग तो तिला अग्नीत घालून तिचा एक गंज झाडून टाकतो. क्षाराचं पूट दिलेल्या सहाणेवर लावतो. तसं करून आणखी तिचा गंज झाडून टाकतो. नंतर तेल लावलेल्या सहाणेवर लावून पुन्हा गंज झाडतो. हे सर्व केल्यावर तो तिला तूप लावलेल्या सहाणेवर लावतो. त्यामुळे कुठे काही गंज राहिला असेल तर तो काढून टाकतो. मग आपुलिया परीचा एक परजू आहे, एकी वासना मग तोची परजू आहे. नंतर आपल्या रीतीनं कौशल्यानं एक छानशी मूठ तयार करतो. ते सुरी रायासी भेट करी, मग रावो तयासी दाय पसावो दे. एके दिवशी ती सुरी घेऊन तो राजाकडं जातो आणि त्याला ती भेट म्हणून देतो. सुरी बघून राजाच्या खुशीला, आनंदाला सीमा राहिली नाही. राजा त्याला बक्षीस देतो. मग राव तो बैसला तेव्हेळी पुढा ठेवी, चाले तेव्हेळी हाती धरी, जेवी तेव्हेळी मांडीवरी ठेवी, निजे तेव्हेळी आडवांगी घाली, ऐसा तियेसी केव्हळाही विसरेना. सुरीनं राजाचं मन इतकं खेचून घेतलं की विचारू नका. तो कुठंही बसला की तिला तो पुढं ठेवी, चालताना हातात घेई, जेवताना मांडीवर ठेवी, झोपण्याच्या वेळी तर अंगाजवळच घालून ठेवी. तो तिला कधीच विसरत नसे. दाष्टांतिक. तैसे परमेश्वर जीवास बोधदातृत्व देऊनी, चारी ज्ञाने निर्वाळूनी, प्राप्ती करूनी ईश्वर स्वरूपी मिळविती. त्याप्रमाणे परमेश्वर जीवाला बोधाचं दान करून, म्हणजेच शाब्दज्ञान, अपरोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान ही ज्ञाने पूर्ण करून प्राप्तीपर्यंत अर्थात ईश्वर स्वरूपात, परमेश्वराच्या आनंदमय स्वरूपात त्याला मिसळवतात. खातीस्थानी परमेश्वर म्हणजे लोहाराच्या ठिकाणी परमेश्वर. गावस्थानी कर्मभूमी, गावात लोहार येतो याप्रमाणेच परमेश्वरही कर्मभूमीत अवतरतात. जेणे आणली तिये स्थानी देहाभिमानिनी देवता, ती सुरी ज्याने आणून दिली तो म्हणजेच देहाभिमानिनी देवता होय. सुरीस्थानी अधिकार्या जीव, सुरीच्या ठिकाणी तो अधिकार्या जीव. दामस्थानी देवतेसी आनंद, दामस्थानी घेऊन येणाऱ्या देवतेला परमेश्वर आनंद देतात. वितंडने विसंबने स्थानी कर्म रहाटी, आंतुनी काढूनी दैव रहाटी आत घालिती. वितंडने म्हणजे वेगळे करणे आणि विसंबने म्हणजे टाकणे. या स्थानी परमेश्वर त्या जीवाला कर्मरहाटीतून काढून दैवरहाटीत घालतात. उदाहरणार्थ नागदेवाचार्य होय. आगियात घाली, तिये स्थानी बोधदातृत्व, लोहार सुरीला अग्नीत घालतो याप्रमाणेच परमेश्वर जीवाला बोधदातृत्व करतात. तावी, पिटी, उजरी, तिये स्थानी धावविती, पौभविती, झुंजविती, यापरी एके कर्मे नासती. तापवणे, पिटणे आणि उजळवणे या क्रिया करून लोहार ज्याप्रमाणे सुरीची खते झाडतो व तिला चमकदार बनवतो, त्याप्रमाणे भक्तांना धावायला लावणे, पोहायला लावणे, झोंबाझोंबी करायला लावणे या क्रिया परमेश्वर, मुख्यत्वे करून स्वामी करायला लावतात. या क्रियांमुळे बऱ्याचशा कर्मांचा नाश परमेश्वर करतात.
खर सहाने स्थानी अपरोक्ष देती कर्मेनासिती. खर सहान म्हणजे कडक सहान. या सहानेवर सुरी लावण्याचा अर्थ म्हणजे की त्याला अपरोक्ष ज्ञान देतात व कर्मांचा नाश करीतात. तेल सहाणे स्थानी सामान्य तेथ मळनासिती. तेल सहाणे स्थानी सामान्य ज्ञान देण्याचा अर्थ अभिप्रेत असून या ज्ञानात मळांचा नाश परमेश्वर करतात. तूप सहाणे स्थानी विशेष ज्ञान देऊनी अयोग्यतेचा नाश करीती. तूप सहाणे स्थानी विशेष ज्ञान देऊन अयोग्यतेचा नाश करतात, त्याला योग्य करतात. परजू स्थानी चर्मदेह. परजू म्हणजे मूठ, त्या ठिकाणी चर्मदेह देतात. राये स्थानी परमेश्वर स्वरूपाची प्राप्ती करीती. यानंतर राजाला योग्य झालेली सुरी लोहार जशी राजाला भेट म्हणून देतो, याप्रमाणेच राजास्थानी परमेश्वर स्वरूप असून त्या स्वरूपाची त्याला प्राप्ती करवतात. दंडवत प्रणाम.